शिवटेकडीवर हिरवाईचं बूड, 25,000 झाडांची लागवड. संगोपनाची ही जबाबदारी गटविकास अधिकारी मेघा वाबळे यांनी दिली भेट. देवळा चिंचवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिंचवे येथील शिवटेकडी परिसरात गेल्या 3-4 महिन्यापासून राह फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा भव्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील विविध ठिकाणी तब्बल 25,000 वृक्षांची लागवड करण्यात आली असून केवळ वृक्ष लागवड करून न थांबता लावलेल्या प्रत्येक रोपाच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी ही फाउंडेशनच्या वतीने घेतली जाते. शिवटेकडी परिसरात वृक्ष लागवडीमुळे दिवसेंदिवस हिरवाई वाढत असून डोंगर परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. लावलेल्या रोपांना नियमित पाणी देणे, त्याची निगा राखणे तसेच त्यांचे संवर्धन करण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. आज 14 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी मेघा वाबळे यांनी शिवटेकडी परिसराला भेट देऊन वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामाची पाहणी केली. यावेळी पंचायत समिती देवळा येथील देवीदास मांडवडे, विस्तार अधिकारी जगन्नाथ शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी उमराणे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून राह फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमाचे कौतुक केले. वृक्ष लागवड करण्यासोबतच लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणे हीच या उपक्रमाची विशेष बाब असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. या प्रसंगी भेट देणाऱ्या मान्यवरांचा ग्रामपंचायत व फाउंडेशनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिंचवे ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली पवार, ग्रामपंचायत अधिकारी वासंती पाटील, रिंकू पवार, ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पगारे, सागर पवार, दीपाली शिरोडे, उमराणे येथील तात्या देवरे यांच्यासह राह फाउंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती. शिवटेकडी परिसरात उभे राहणारे हे हिरवेगार वन भविष्यात चिंचवे गावाची पर्यावरणीय ओळख निर्माण करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. मित्र नमस्कार, आपण पाहतात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार. मित्र पुन्हा एकदा आपण आज या शिवटेकडीच्या पायथ्याशी आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारणही त्याच पद्धतीचं आहे. गेल्या अनेक दिवसापासून राह फाउंडेशनच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी जर बघितलं तर वृक्ष लागवडीचा मोठा संकल्प या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जवळच माध्यमातून जसं अनेक प्रकारचे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. साग असेल, बांबू असेल, सीताफळ असेल, खैर असेल, अशा अनेक विविध जातींचे वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या वृक्ष लागवडीच्या संगोपनाची तयारी पूर्णपणे या ठिकाणी संवर्धन कसं साधलं जाईल, निसर्गाशी समतोल कसा राखला जाईल या पद्धतीने पूर्ण संगोपनाची तयारी या ठिकाणी आहे. आणि त्याच माध्यमातून आज जर या ठिकाणी बघितलं तर BDO मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनी या क्षेत्राला भेट दिली आहे. आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत. नमस्कार, प्रथमतः तुमचं नाव सांगा. मी मेघा वाबळे, गट विकास अधिकारी देवळा. मॅडम, S9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी वृक्ष लागवडीचं एक मोठं क्षेत्र आहे आणि तिथं लागवड चालू आहे. आज तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली, काय नक्की या संदर्भात सांगणार आहात? अतिशय म्हणजे उत्कृष्ट पद्धतीची लागवड इथे मला दिसली. त्यामध्ये चिंचेचं झाड आहे, सीताफळ आहे, परत रिटेनिंग वॉल म्हणून बांबूची त्यांनी लागवड केली आहे, ज्यामुळे ह्या झाडांचं एक संरक्षण होईल. आणि त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा पावसाळ्याचं दिवस संपतील आणि पाण्याची आवश्यकता भासेल, त्यासाठी त्यांनी शेततळ्याची वगैरे पण व्यवस्था केलेली आहे. तर आणि 5 वर्षापर्यंत ह्या झाडांचं संगोपन केलं जाईल, त्यामुळे नक्कीच ही झाडे इथे हिरवळ निर्माण होईल. आपण जर बघितलं तर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये असे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी आपण भेटी दिल्या आहेत किंवा मग त्या माध्यमातून आपल्याकडून काय नक्की त्यांना सूचना असतील? हेच आहे की आता ह्या झाडांमधून शेतकऱ्यांना असेल किंवा ग्रामस्थांना एक उत्पन्न मिळावं आणि तशीच ह्यामध्ये झाडे आहेत, तर यांचं फक्त एक संगोपन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि ह्या निसर्गाचं एक संवर्धन ह्या माध्यमातून व्हावं. मॅडम, आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी आतापर्यंत जसं जेवढे वृक्ष आहे त्या ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणे होते. झाडांची कत्तल होताना आपण बघत आहोत. आणि एका बाजूने जर बघितलं तर हा मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे. काही जे वृक्ष जे कत्तल होते त्या संदर्भात आपण काय सांगणार आणि संवर्धन कसं चांगल्या पद्धतीने राखलं जाईल या संदर्भात आपण ग्रामस्थ असतील किंवा आजूबाजूचे ग्रामस्थ शेतकरी यांना काय नक्की सूचना संदेश द्याल?
आता ही वृक्ष तोड जी केली जाते ती प्रामुख्याने स्वतःचं काहीतरी उत्पन्न वाढवण्यासाठी वगैरे लोक जागा जास्तीत जास्त स्वतःच्या हद्दीमध्ये यावी यासाठी करतात. परंतु ह्यामुळे एक निसर्गाचा एक समतोल पूर्णपणे ढासळलेला आपल्याला आता दिसून येतो. जसं की आता महाराष्ट्र शासनाचं एक धोरण आहे की त्यांना 300 कोटीची वृक्ष लागवड करायची आहे. तर ह्यासाठी हा एक छोटासा हातभार या चिंचवे गावाकडून आता केला जातोय आणि ह्याच्यासाठी मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देईन. धन्यवाद मॅडम. त्याच पद्धतीने आपण जर या ठिकाणी जर बघितलं, गावाचे जे प्रथम नागरिक आहेत, सरपंच वैशालीताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाकीचे सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत. तसेच ग्रामविकास अधिकारी वासंती पाटीलही आपल्यासोबत आहेत. त्यांचे या माध्यमातून सुरुवातीपासून खूप मोठा सहभाग या ठिकाणी राहिलेला आहे. आपण त्यांच्याशी थोडा या विषयावर संवाद साधणार आहोत. मॅडम, काय सांगाल? आज जर बघितलं तर अनेक दिवसापासून या क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड सुरू आहे आणि आता कुठपर्यंत हे काम आलेलं आहे आणि अजून किती वृक्ष लागवडीची बाकी राहिलेली, काय सांगाल? मी वासंती पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, चिंचवे. आपण बघितलं की मागच्या वर्षापासूनच वृक्ष लागवडीची तयारी आम्ही केलेली होती. मे महिन्यापासून खड्डे खोदणे, खड्डे भरणे, तसेच पाणी पुरवठा झाडांना पाणी देण्यासाठी शेततळे असतील, पाणी देण्यासाठी सोलर पंप असेल, याची व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी चालू वर्षी 25,000 झाडं लावण्याचं आमचं टार्गेट आहे आणि ते साधारणतः आत्तापर्यंत 22,000 झाडांची लागवड ह्या ठिकाणी झालेली आहे. आणि आत्तापर्यंतची 100% झाडं आत्ता तरी जगलेली आहेत आणि पुढच्या वर्षापर्यंत ही झाडं चांगली जगतील कशी आणि ह्या ठिकाणी हिरवळ कशी होईल, हीच आमची चिंचवे ग्रामस्थांची एक संकल्पना घेऊन आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. नक्कीच आपली संकल्पना पूर्ण हो आणि हा निसर्ग पूर्ण एकदम सुंदर आणि या डोंगरांच्या कुशीमध्ये पूर्ण एक हिरवळ पुन्हा आपल्या डोळ्यांना पुन्हा नजरेस पडो, अशीच इच्छा मी आपल्याकडून व्यक्त करतो. तर सुरुवातीपासून आपणही या ठिकाणी खूप अग्रेसर होतात आणि वेळोवेळी या ठिकाणी आपण भेटी दिलेल्या आहेत. आपल्या माध्यमातूनही अनेक गोष्टी परिपूर्ण होत जात आहेत. काय नक्की सांगाल या लागवडीबद्दल? प्रथम मला सांगायला खूप आनंद होतोय. रा फाउंडेशनच्या माध्यमातून आमचं चिंचवे हे गाव कुठं यादीतच नव्हतं, पण आपण सर्व मॅडम सगळ्यांनी त्या मॅडमांना देवळाला मीटिंग असताना सगळ्यांनी आग्रह केला की आमची खूप इच्छा आहे आणि आमचं गायरान क्षेत्र पण खूप मोठं आहे, आमच्या गावात वृक्ष लागवड आपल्या माध्यमातून व्हावी, अशी आम्ही त्यांना रा फाउंडेशनचे जे पिंगळे सर ना मॅडम, त्यांनाही आग्रह केला आणि त्यांनी आमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला दाद दिली. आम्ही फटाफट मॅडमांनी पुढाकार घेऊन आम्ही कुऱ्हाडबंदी असेल, चराईबंदी असेल, जेवढे त्यांना ठराव लागत असेल तेवढे त्यांना करून दिले आणि ते लवकर केल्यामुळे चिंचव्या गावात म्हणजे जे सगळ्यात शेवटी असणारं गाव आमचं पहिल्यांदा वृक्ष लागवडीला सुरुवातीला होतं आणि त्या माध्यमातून खरोखर खूप चांगलं काम आहे. म्हणजे आम्ही एखाद्या चांगल्या उपक्रमाला मुकणार होतो, तो उपक्रम आमच्या गावात चालू झाला आणि खरोखर मी आभार मानतो रा फाउंडेशनचं. खूप त्यांचं म्हणजे आत्तापर्यंतचं जेवढं त्यांचं काम बघितलेलं आहे मी खूपच चांगलं काम आहे. त्यांनी खूप एकदम सूक्ष्म नियोजन आहे, कसं लागवडीपासून तर ते संगोपनापर्यंत खूप बारकाईने त्यांचं काम आहे आणि खूप छान. खूप खूप धन्यवाद. आपण जर या माध्यमातून आणि दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी मोठी रा फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड होते आहे आणि आता ती अंतिम टप्प्यातही पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या वृक्षांचं संवर्धन कसं जोपासलं जाईल, त्याला वेळेवर पाणी कसं दिलं जाईल आणि गेल्या झाडांची कुठे मर होत असेल किंवा त्याची पुन्हा एकदा नवीन त्या जागेच्या वरती दुसरं झाड कसं त्या ठिकाणी लावलं जाईल, या पद्धतीने परिपूर्ण त्यांच्याकडनं या ठिकाणी काळजी घेतली जाते आहे आणि अशाच पद्धतीने अनेक जातींचे वृक्ष या ठिकाणी आहेत. सकाळी जर बघितलं तर ह्याच कुशीमध्ये एक सहली या ठिकाणी आलेली होती. त्यांनी या परिसराला खूप सुंदर असं या ठिकाणी त्यांनी आनंद घेतला आणि पुन्हा जर हे वृक्ष मोठे झाले, या ठिकाणी खूप मोठं सुंदर असं डोंगर भाग आहेत आणि याच्यामध्ये ही सुंदर अशी हिरवळ या ठिकाणी पुन्हा आपल्या नजरेस पडेल, बघावयास मिळेल, अशीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने इच्छा व्यक्त केली जात आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.